मंडळी, राजकारण करायला आपल्या देशात मुद्द्यांची कमतरता नाही आणि आपले नेते राजकारण करताना कधी कुचराई सुद्धा अजिबात करत नाही। पण जेव्हा देशाच्या सीमेवर शत्रू आव्हान देऊन उभा असतो, मातृभूमी आपली संकटात सापडते, जेव्हा वेळ मातृभूमीच्या रक्षणाची असते, तेव्हा हा देश जात पात प्रांत धर्म भाषा पक्ष विचारधारा सगळं काही खुंटीला टांगून भारत म्हणून उभा राहतो। तो एका सुरात बोलतो, बोलत आलाय हा आपला आजवरचा इतिहास आहे। एक प्रसंग सांगतो। 1994 ची गोष्ट आहे। देशात काँग्रेसचं सरकार होतं, पंतप्रधान होते पी.व्ही. नरसिंहराव। पाकिस्तान जिनेव्हातल्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगात काश्मीर मुद्द्यावर भारताला घेरण्याचा आटोकाट प्रयत्न केला। तेव्हा भारताची बाजू मांडण्यासाठी पी.व्ही. नरसिंहराव यांनी विरोधी पक्षनेते तत्कालीन विरोधी पक्षनेते असलेल्या अटल बिहारी वाजपेयींना तिथं जिनेव्हात पाठवलं। सत्ताधारी विरोधी पक्षाने राष्ट्रीय हितासाठी एकत्र येण्याचा हा एक दुर्मिळ आणि अभूतपूर्व असा प्रसंग होता। वाजपेयींनी स्वाभाविकपणे भारताची भूमिका अतिशय प्रभावीपणे मांडून पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराला चोख प्रत्युत्तर दिलं होतं। देशाला जेव्हा जेव्हा युद्ध लढावं लागलं तेव्हा तेव्हा हा देश भारत म्हणून उभा राहिला, एका सुरात बोलला। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला धडा शिकवला। पाकिस्ताननं पुन्हा धर्मांत काढ खेळण्याचा आटोकाट प्रयत्न केला, नौटंकी केली। अशा वेळी कांगावा करून सुद्धा त्याच्या फेक नेरेटिव्हला उत्तर द्यायला 3 माणसं उभी राहिली, ज्यांनी पाकिस्तानच्या नेरेटिव्हच्या चिंधड्या उडवल्या। एक होते असदुद्दीन ओवैसी, दुसरे काँग्रेसचे नेते शशी थरूर, तिसरे होते जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला। एरवी सरकारवर जहरी टीका करणाऱ्या आणि मुस्लिम लीडर म्हणून ओळख असलेल्या ओवैसींनी पाकिस्तान विरोधामध्ये मोर्चा उघडला आणि जगाला सांगितलं की पाकिस्तान एक अशी जमीन आहे जिथून दहशतवादाचा धंदा सुरू आहे। इतिहासाचे दाखले देत पाकिस्तानच्या खोटारडेपणाची लक्तर त्यांनी वेशीवर टांगली। त्यांनी मुस्लिमांच्या नावावर पाकिस्तानच्या धर्मांध नौटंकीच्या ठिकऱ्या उडवल्या। धर्माच्या नावावर पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला ठणकावून सांगितलं, पाकिस्तानपेक्षा जास्त मुसलमान भारतात सन्मानाने राहतात। पाकिस्तानला ठणकावलं की मी मुस्लिम नंतर आधी भारतीय। ते जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांनी तिखट शब्दात पाकिस्तानचा समाचार घेतला। तो पाकिस्तानला हादरवणारा होता। पाकिस्तानचे धर्मांध अजेंडे उद्ध्वस्त करणारा त्यांचा प्रत्येक शब्द न शब्द होता। त्या संवेदनशीलतेने त्यांनी देशाची आणि काश्मीरच्या सामान्य माणसाची भूमिका मांडली। त्यांना देश मजबूत झाला। तेच काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी केलं, त्यांनी ज्या प्रकारे आपल्या अस्खलित इंग्रजीत भारताची भक्कम बाजू मांडत पाकिस्तानला आरसा दाखवला आणि त्यांची बोलती बंद केली, त्याला तोड नव्हती। आता हेच खासदार पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगाला दाखवण्यासाठी परदेशात जाणार आहेत। त्यावरून देशात राजकारण सुरू झालंय, आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। हे सगळं योग्य आहे का? या सगळ्यावर आज आपल्याला चर्चा करायची आहे बडे मुद्देच्या माध्यमातून। पण हे राजकारण घडतंय काय, जरा जाणून घेऊया खास रिपोर्टमध्ये।